पाहुयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। गुवाहाटीला जाऊन मी पैसे घेतले असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सिद्ध करावं असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलंय। शिवाय आपल्यावर खोटे आरोप करणाऱ्या रवी राणांविरोधात 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशाराही कडूंनी दिलाय। अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। रवी राणांविरुद्ध टीका करत असताना कडूंनी महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा करत महिला मुक्ती मोर्चाने ही तक्रार दिली। राणा आणि बच्चू कडू मधील वाद मिटवण्यासाठी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली आहे। 3 दिवसांपासून दोघांच्याही संपर्कात असल्याचा दावा महाजनांनी केलाय, तर बच्चू कडूंनी टोकाची भूमिका घेऊ नये असंही ते म्हणाले। रवी राणा आणि बच्चू कडू यांनी आपापसातील हेवे दावे मिटवावेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या दोघांना सोबत बसवून हा विषय संपवावा असं आवाहन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं। औरंगाबादमध्ये प्रहार संघटनेनं रवी राणांविरोधात आंदोलन केलं। यावेळी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारत निदर्शनं करण्यात आली। पुरावे द्या नाहीतर माफी मागा अशी घोषणाबाजीही करण्यात आली। अब्दुल सत्तार यांच्या वागणुकीत बदल होत नसेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली आहे। सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची थट्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अब्दुल सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख करताना कोण छोटा पप्पू असं म्हटलं, जेव्हा ते गोधडीत होते तेव्हा मी शेतकऱ्यांचं नेतृत्व करत होतो असा टोलाही सत्तारांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय। कृषी मंत्री कोण हे शेतकऱ्यांना माहिती नाही, कारण ते शेतीच्या बांधावरती कधी गेलेच नाही असा टोला आदित्य ठाकरेंनी सत्तारांना लगावलाय। अब्दुल सत्तारांनी अंबादास दानवेंच्या नावाचा आक्षेपार्ह उल्लेख केला। बीड जिल्हाधिकारी व्हिडिओ प्रकरणी दानवेंनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। राज्यातील ईडी सरकार मोदी शहांचे हस्तक असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावला। महाराष्ट्र लुटून गुजरातला देण्याचा निर्णय या सरकारनं केल्याची टीका त्यांनी केली। खडसेंनी आधी लोण्याचे मग तुपाचे आणि आता माणसांचे धक्के असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय। जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला। खडसेंना हा मोठा धक्का मानला जातोय। आपल्याला कितीही त्रास दिला तरी सर्वांच्या उरावर बसेन, एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला तर आपल्याला जेलमध्ये टाकून निवडणुका घ्यायच्या आहेत असा आरोपही त्यांनी केला। उस्मानाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरती चढून ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। कैलास पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलं। 2020च्या पीक विम्यासाठी आता आंदोलन करणं म्हणजे नौटंकी, तानाजी सावंतांनी नाव न घेता कैलास पाटलांवरती ही टीका केली। 2020 मध्ये तुमचं सरकार होतं, त्यावेळीच पैसे का दिले नाही असा सवालही त्यांनी केला। विरोधकांपेक्षा शेतकऱ्यांच्या मागणीला महत्त्व असल्याचं विधान आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केलं। शेतीच्या पंचनाम्याचा निर्णय दिवाळीपूर्वीच्या कॅबिनेटमध्येच झाल्याचं ते म्हणाले। मध्य प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। MBBS सह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यासारखे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत। राज्यात वैद्यकीय शिक्षण आता मराठी भाषेत घेता येणार असून विद्यार्थ्यांचा ऐच्छिक निर्णय असेल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे। जाहिरात बाजीत रमलेलं हे सरकार आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांनी शिंदे सरकारवर केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही असा आरोपही लंके यांनी केला। सगळे प्रकल्प गुजरातला जात आहेत हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटलांनी राज्य सरकारवरती निशाणा साधलाय। रिफायनरीच्या समर्थनार्थ आता उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत मैदानात उतरणार आहेत। प्रकल्पाला असलेला विरोध आणि ग्रामस्थांची असलेली नाराजी यासाठी आता किरण सामंत पुढाकार घेणार आहेत।
माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी कार्ल्यामध्ये एकविरा देवीचं दर्शन घेतलं. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रोपवेसाठी मवियानं प्रयत्न केला होता. टेंडरपर्यंत प्रोसेस झाली होती, परंतु आताच्या सरकारनं त्यावर स्थगिती आणल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची सिनेटची निवडणूक युवासेना ताकदीनं लढणार असल्याचं वरुण सरदेसाई यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील पॅनलची घोषणा पुढील आठवड्यात करणार असल्याचंही सरदेसाई म्हणाले. माझ्यामध्ये आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये कोणतीही शाब्दिक चकमक झालेली नाही. आम्हाला लोकांनी निवडून दिलंय आणि लोकांचे प्रश्न मांडणारच, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी दिली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावरती मोठमोठे खड्डे पडले असून अनेक अपघातांच्या घटना घडतात. यामुळे या महामार्गाचं रखडलेलं काम सुरू करून दिलासा देण्याची मागणी वाहन चालकांनी केली. बीडमधील खड्ड्यांविरोधात लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. यमराजाचं स्वागत करत प्रशासन आणि नेत्यांविरोधात निदर्शनं करण्यात आली. बीड शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. याबाबत न्यूज 18 लोकमतनं वृत्त दाखवल्यानंतर हे खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली. लोकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. लोणार शहराच्या प्रमुख मार्गावरती जीवघेणे खड्डे पडले, त्यामुळे हे खड्डे बुजवण्याची मागणी होती. नाशिकमधून परतीचा पाऊस जाऊन 15 दिवस उलटले तरी देखील शहरातील रस्त्यांची स्थिती जैसे थेच आहे. मनपाकडून 8 दिवसानंतर खड्डे बुजवण्याचं काम सांगितलं होतं, मात्र अजूनही खड्डे न बुजवल्यानं स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावरती जागोजागी फुटलेले ड्रेनेज काठ्या आणि पोत्यांनी झाकून ठेवले आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र महामार्गाच्या अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होत आहे. येवला शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत महिला आक्रमक झाल्या. पालिका प्रशासन रस्ता दुरुस्ती करत नसल्यानं महिलांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढून गांधीगिरी मार्गानं आंदोलन केलं. औरंगाबादच्या नारेगाव परिसरात किराणा दुकानाबाहेर दारू विक्री सुरू आहे. नागरिकांनी पोलीस आयुक्तांना तक्रार देऊन कारवाई होत नाही. एका तरुणानं स्टिंग ऑपरेशन केलं असून व्हिडिओ व्हायरल होत आहे. सांगलीतील मिरज बस स्थानकात ड्रेनेजचं पाणी आल्यानं प्रवासी आणि दुकानदारांचे हाल होत आहेत. या पाण्यानं दुर्गंधी पसरली असून 2 दिवसात पाणी निचरा न झाल्यास दुकानदारांनी आंदोलनाचा इशारा दिला. शेगावमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला. कुत्र्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली. बीडच्या आष्टी तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. तालुक्यातील 262 जनावरं या आजारानं बाधित झाली असून 8 जनावरांचा मृत्यू झालाय. बाहेरून जनावरं खरेदी बंद करावं असं आवाहनही करण्यात आलंय. सांगलीतील मिरजेत संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्तानं पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी त्यांचा पुतळा दुर्लक्षित राहिल्याची खंत संगीतप्रेमींनी व्यक्त केली. विधवा महिलांना समाजात मान सन्मान मिळावा यासाठी संगमनेरच्या आंबीखालसा ग्रामपंचायतीनं विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी 16,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. अकोल्यातील अन्नधान्य पुरवठा विभागातील 5 कोटीच्या सुतळी घोटाळा प्रकरणी गेल्या 100 दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यात आलं. मात्र अद्यापही याची दखल घेण्यात आलेली नाहीये. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. नारायण राणेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा. कुडाळमधील भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. या संदर्भात पोलिसांना निवेदन देण्यात आलं. दिवाळी बोनस आणि पगार मिळावा यासाठी प्रभात डेअरीचे कर्मचारी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण करतात. शिवप्रहार प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली कामगारांनी उपोषण सुरू केलंय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13,500 अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 7 ते 8,000 रुपयेच मिळत आहेत. याविरोधात नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला.
अकोल्यात सोयाबीनला 4,500 ते 5,000चा भाव मिळतोय। गेल्या वर्षीपेक्षा 3,000नी भाव कमी असून आधीच पावसाचं नुकसान झालंय। आता पिकासाठी काढलेलं व्याज फेडायचं तरी कसं, असा सवाल बळीराजा विचारतोय। पीक विमा आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीनं शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। माजी सरकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार चंद्रकांत नवघरे यांच्यासह हजारो शेतकरी यात सहभागी झाले होते। सांगलीत मवियाने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50,000ची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। सांगलीच्या वाळवा तालुक्यात परतीच्या पावसामुळे भात, भुईमूग, सोयाबीन भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कृषी विभागाचे अधिकारी प्रत्येक तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करतात। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये आंदोलन अंकुश संघटना आक्रमक झाली। उसाला 3,050 रुपये दर आणि यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। ऊस दराच्या मागणीसाठी मंगळवेढा आणि पंढरपुरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या। ऊस वाहतूक रोखण्यासाठी आंदोलकांनी 10 ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता एका ट्रॅक्टरनं महिला आंदोलकाला चिरडण्याचा प्रयत्न केला। यामुळे पंढरपुरातील वातावरण तापलं होतं। आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उस्मानाबादच्या पाडोळी या गावातील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा निर्धार या शेतकऱ्यांनी केलाय। बुलढाण्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय। काढणीला आलेलं पीक उद्ध्वस्त झालं। मात्र अजूनही आर्थिक मदत न मिळाल्यानं तसंच पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी जिल्ह्याचा दौरा न केल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी या मागणीसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने औरंगाबादमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय। सरकारनं मदत न दिल्यास टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केलाय। रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे 50% भात शेतीचं नुकसान झालंय। मात्र अजूनही नुकसानीचे पंचनामे न झाल्यास शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी करतायत। तेलंगणाच्या मेडीगट्टा सिंचन प्रकल्पामुळे उद्ध्वस्त झालेले गडचिरोलीतील शेतकरी आता आक्रमक झालेत। 7 नोव्हेंबरपर्यंत जमिनीचा मोबदला न मिळाल्यास संपूर्ण कुटुंबियांसह शेकडो शेतकरी उपोषणाला बसतील असा इशारा देण्यात आला। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर रत्नागिरीत बळीराजानं कापणी आणि झोडपणीला सुरुवात केली आहे। उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसानं भातशेतीचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे आता जे पीक उरलंय ते पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे। कोकणात परतीच्या पावसामुळे खोळंबलेली शेतीची कामं आता वेगानं सुरू झाली आहेत। कोकणातील भात पीक कापणीसाठी तयार झालं असून शेतकऱ्यांकडून आधुनिक यंत्रांच्या सहाय्यानं भात कापणीचं काम सुरू झालंय। बीडमधील 34,525 नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामातील पहिल्या 11 साखर पोत्यांचं पूजन करण्यात आलं। चालू गळीत हंगामासाठी 35,000 एकर क्षेत्राची ऊसाची नोंद झालेली असून त्यापासून अंदाजे 12 ते 15 लाख मेट्रिक टन गाळप होणार आहे। वीज कंपन्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये असा आदेश राज्य अन्न आयोगानं महावितरण विभागाला दिलाय। अन्न सुरक्षा कायद्यानुसार दाखल याचिकेत आयोगानं निकाल दिला असून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। नांदेडमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे तुरीच्या पिकाला पोषक वातावरण निर्माण झालं। सोयाबीन हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा आहे। यंदा नांदेडमध्ये केळीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे। नांदेडमधील अर्धापुरी जातीच्या केळीला देश-विदेशात मागणी असते। त्यामुळे परतीच्या पावसानंतर शेतकरी आता केळींच्या बागांच्या आंतरमशागतीत व्यस्त आहे। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची सूर्यफुलाचे बियाणे विकणाऱ्या कंपनीकडून फसवणूक करण्यात आली। याबाबत कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय।
सांगली जिल्ह्यातील मिरजेत बिबट्याचे कातडे, सांबराची 2 शिंगे आणि खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 28 लाखांचे वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त करण्यात आले. वर्ध्याचे एसपी म्हणून नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारलाय. हसन यांची नागपूरच्या झोन 4 मधून त्यांची बदली झाली. पदभार स्वीकारताच तळेगावमधील अवैध धंद्यांवरती त्यांनी कारवाईला सुरुवात केली. गोंदियाच्या बनगावमध्ये घरात कुणी नसताना रोख रक्कम आणि दागिने असा 2,19,000चा मुद्देमाल लंपास केला. या चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आमगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. यवतमाळमधील पुसद तालुक्यातील वरणाळा इथं विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एकाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेतील दोन्ही आरोपी पसार झाले. जालन्याच्या जाम समर्थ गावातील देवांच्या मूर्ती चोरी प्रकरणी कर्नाटकातून 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली असून या चोरीचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात गोशाळेतील जनावरांची पशुवैद्यकांच्या मदतीनं परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी एका पशुवैद्यकासह 4 जणांना पवनी पोलिसांनी अटक केली. बनावट प्रमाणपत्र आधारे गोशाळेतून विकत घेतलेली जनावरं मासळ इथल्या बाजारात विकल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली. रक्त तपासणीसाठी आलेल्या व्यक्तीनं पॅथॉलॉजीच्या संचालकावरती चाकूनं जीवघेणा हल्ला केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील श्रीनगर कॉलनीत घडली. हा हल्लेखोर पसार झाला असून साकोली पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दारूअड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या पथकावरती हल्ला केल्याची घटना कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव वाडीमध्ये घडली. काठी, दगड, चाकूचा वापर करत हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात महिला पोलीस अधिकारी जखमी झाले. पाहुयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. परभणी जिल्ह्यातील पोखर्णी रेल्वे स्थानकावर चालती गाडी पकडताना रेल्वे खाली येऊन एका वृद्धाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम पोलीस करतात. पालघरमधील गडचिंचले इथे बाबजी बरफ आणि विलास बरफ यांच्या घरातील भाताच्या गंजीला आग लागल्यानं घरालाही आग लागली. यात घराचं मोठं नुकसान झालंय. पन्हाळा तालुक्यातील जाखले, बहिरेवाडी या परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. जाखले इथल्या नाईक वस्तीमध्ये घोडी आणि शेळ्या बिबट्यानं फस्त केल्या असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. मुरुड तालुक्यातील पारगान, धनगरवाडी, गारंबी परिसरात पहाटेच्या वेळेत चोरून आणलेल्या गुरांची खुलेआम कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत अज्ञाताविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावच्या गणपतीनगर परिसरात अज्ञातानं घराबाहेर उभी असलेली कार आणि त्याच परिसरातील एक दुचाकी पेटवली आहे. गेल्या महिनाभरापासून वाहनांना आग लावण्याच्या घटना घडत असून पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूरच्या उंबरमाळी इथे 2 बाईकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात इतरही काही गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारेनं चमकदार कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत आकांक्षानं गोल्ड मेडल पटकावलंय. मनमाडला गवळी समाज आणि दूध संघातर्फे रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली. झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. रेड्यांची झुंज लावल्याशिवाय आमची दिवाळीच पूर्ण होत नसल्याचं गवळी बांधवांनी सांगितलंय. पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना 24 तास दर्शनासाठी खुलं असणार आहे. आजपासून प्रक्षाळ पूजेपर्यंत राजोपचार बंद राहणार असून फक्त पहाटेची नित्यपूजा, नैवेद्य आणि लिंबू पाणी अर्पण करण्यात येईल. गोंदियातील सिव्हिल लाईन परिसरात रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत रामनगर भागातील प्रसिद्ध रांगोळीकार नवीन पाराशर यांनी प्रभू श्रीरामांची रांगोळी साकारली असून ही रांगोळी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.